अभिमानाने म्हणतो। मग आज या यंत्रणेला झालंयच काय? पोलीस तर तेच आहेत, पोलीस चांगलेच आहेत, प्रॉब्लेम आहे मंत्रालयामध्ये। त्या प्रॉब्लेम मंत्रालयात असल्यामुळे पुण्यामध्ये हिट अँड रनची केस होते, पोर्सची गाडी येते, लोकांना उडवून जाते, त्यांचा रक्ताचं सॅम्पल बदललं जातं, अशा सगळ्या गलिच्छ घटना। त्यानंतर ससूनमध्ये एक ड्रग डीलरला ठेवलं जातं, तो रात्री तिथून गायब होतो, पार्ट्या करतो। हे काय सुसंस्कृत महाराष्ट्रात शोभणार आहे का प्रशासनाला शोभणार सारखं आहे? आणि काल बापदेव घाटात जी घटना झाली ती भयानक घटना आहे। माझं पोलिसांशी बोलणंही झालेलं आहे, त्याची सगळी माहितीही मी घेतलेली आहे। पण नुसती माहिती घेऊन प्रश्न सुटत नाही आणि एन्काउंटर करूनही प्रश्न सुटत नाही ना। या राज्याचे गृहमंत्री माझ्या देवेंद्रजींकडून फार अपेक्षा होत्या। अरे विरोधक असला तरी काय झालं, तो दिलदार आणि चांगला असावा, कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक हा असलाच पाहिजे। आणि अशा देवेंद्रजी जे